मी सध्या पुण्यातील स्वारगेट बस स्टँड मध्ये आहे आणि आज दुपारीपासून जोरदार पुण्यात पाऊस बरसलेला आहे। खरं तर आज पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानंतर जोरदार पाऊस देखील झालाय। सध्या पुण्यातील स्वारगेटचं जे बस स्टँड आहे त्यामधील जर आपण दृश्य पाहिलं तर बस स्थानकात पाणी देखील साठल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर विशेष म्हणजे वीज पुरवठा या ठिकाणीचा जो आहे तो खंडित झालेला आहे आणि आपण समोर प्रवासी हे सगळे पाहतोय। खरं तर महिला प्रवासी आहेत, मुली देखील या ठिकाणी प्रवासी आहेत आणि या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे हे जे प्रवासी आहेत ते अंधारात बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ही थोडीफार जी लाईट येते ती लाईट या ठिकाणी ज्या बसेस येत आहेत त्यांची लाईट या ठिकाणी पडल्यानंतर थोडाफार उजेड दिसतोय। मात्र आपण पाहतोय की वयोवृद्ध प्रवासी असतील किंवा महिला प्रवासी असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी बसलेले आहेत। मात्र वीज पुरवठा खंडित झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी वीज नाही आणि अंधारात या प्रवाशांना बसण्याची वेळ आलेली आहे। या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्याशी संपर्क होत नाहीये। मात्र काही दिवसांपूर्वीच या स्वारगेटच्या बस स्टँड मध्ये एक अनुचित घटना घडली होती। त्यानंतर प्रशासनाकडून एसटी महामंडळाकडून मोठ्या उपाययोजना केल्याचं सांगितलं गेलं होतं। मात्र अद्याप आता आपण पाहतोय की खरं तर अवकाळी पाऊस बरसला आणि या पावसामुळे या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आणि हा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अंधारात बसण्याची वेळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन तुषारसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।